सध्या मुंबई गिरीश कोचरेकर उर्फ कॉइन बॉक्स आजच्या रणनीतीचो ह्यो शेवटचो सामनो. पहिलो चेंडू घेऊन गिरीश, पहिला षटक बाबा परब मॅजिकल पॉवर प्ले आणि पहिल्या षटकात आडव्या बॅटचा फटको. पहिल्या टप्प्यानंतर चेंडू आकांड्या पार चौकार. धावसंख्येची सुरुवात घाऊक स्वरूपात चौकारानिशी. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण बघू शकतात चेंडूमध्ये काही खराबी नव्हती, पण कनेक्शन इतक्या सुंदर जॉन्टीच्या बॅटमधून. आणि ज्यावेळी कनेक्शन झाला त्याच वेळी डीप मिडविकेटची सीमारेषा, मिडॉनची सीमारेषा खुणावताना बॅटर जॉन्टीसाठी. धावसंख्येची सुरुवात. दुसरा चेंडू घेऊन गिरीश बॉलिंग मार्कवर. यावेळी बॅटची कट घेऊन चेंडू शॉर्ट फाईन लेगच्या दिशेन. सुदन, थोडीशी ढिलाई सुदनकडून, ज्या सुदनने यापूर्वीच्या सामन्यात अतिशय सुंदर देखणे झेल शॉर्ट फाईन लेगवर टिपले. यावेळी मात्र पहिल्या प्रयत्नात चेंडूवर नियंत्रण मिळवण्यामध्ये सुदन ठाकूर थोडंसं अयशस्वी. एकेरी रन्सांची धावसंख्या स्थिरावली 5 रन्सावर. 2 चेंडूंचा खेळ समाप्त. आणि सुनील चावरी पहिल्यांदा स्ट्रायकर यांच्या दिशेन. यापूर्वीच्या सामन्यात डावखुऱ्याचा जो बॅटर यापूर्वीच्या सामन्यात डावखुऱ्याच्या एजाज कुरेशीची कमाल बघितली, पण त्याच मैदानावर संतोष पारकर कासारडे संघाचा डावखुऱ्याचा बॅटर मात्र निराशा करून तंबूच्या दिशेन. सुनील चावरी गोल्डन डकचा मानकरी. रिप्लेमध्ये बघू शकतात आपण चेंडू गिरीशचा अतिशय सुंदर. जी चूक गिरीशकडून पहिल्या चेंडूवर झालेली, खोलवर टप्प्याचा चेंडू होतो पहिलोच, आणि ज्याच्यावर एक सुंदर फटको चौकाराचो. पण त्यानंतर मात्र फलंदाजांका जास्त मोकळीक द्यायची नाही, जास्त वाव द्यायचं नाही. या इराद्याने चेंडूचं टप्प अजून थोडंसं पुढे ठेवलो गिरीशने, आणि त्या रणनीतिक मिळालेली सफलता. 3 चेंडूंचा खेळ समाप्त. धावसंख्या 5 रन्सावर. बाबा परब मित्रमंडळ आयोजित खासदार निलेश राणे चषक स्पर्धा, सिंधुदुर्ग जिल्ह्याची ही मानाची स्पर्धा, आणि सध्याच्या घडीत संपूर्ण महाराष्ट्र भूमीच्या काही निवडक मानाच्या स्पर्धांमध्ये या स्पर्धेचा सहभाग ही आम्हा कोकणवासियांसाठी अजून एक अभिमानाची गोष्ट. मैदानावर असणारे आमचे हजारो प्रेक्षक, त्याचवेळी यूट्यूबच्या माध्यमातून जोडले गेलेले आमचे हजारो व्हर्च्युअल प्रेक्षक, या सगळ्या रसिक राजाचं आम्ही हार्दिक स्वागत करतो. उद्याचा दिवस अजून तुमच्यासाठी खास असतो, कारण उद्याच्या दिवसात सुद्धा अनेक स्टार खेळाडू, जगत सरकार, कृष्णा सातपुते यांच्यासारखे काही महान खेळाडू आमच्या मालवणच्या बोर्डिंग मैदानावर बाबा परब मित्रमंडळ आयोजित खासदार निलेश राणे साहेब चषक स्पर्धेच्या निमित्तान. धावसंख्या स्थिरावली. 3 चेंडूंची समाप्ती 5 रन्सावर. न्यू बॅटर अभिषेक वेद, मॅन फ्रॉम नायगाव मुंबई. फटको तर खूपच सुंदर. मिड ऑफला क्लिअर करून चेंडूचा प्रवास डायरेक्ट चंद्रार, डायरेक्ट डोंगरार, षटकार. त्या गिरीशने यापूर्वीच्या सामन्यात किफायतशीर गोलंदाजीचं प्रात्यक्षिक केलं. त्या गिरीशवरच मोठे फटके. पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर सिंगल, तिसऱ्या चेंडूवर सफलता, चौथ्या चेंडूवर एक नाकार मुटको, पाठभर वळ षटकाराचो. यावेळी फटको थोडंसं फसलो. नशीब अभिषेकचा चांगला की प्लेड ऑन होता वाचलो. बॅटची कट घेऊन चेंडू शरीराच्या दिशेने अभिषेकच्या 1 रन्सानिशी. धावसंख्या 1 डझनावर 12 रन्सावर. 12 फॉर 1 बाद झालेलो फलंदाज सुनील चावरी वैयक्तिक 0 रन्सावर गोल्डन डकचो मानकरी. आजच्या दिवसात 1,10,000 लोकांनी ही स्पर्धा बघितली. लाखो लोकांनी बघितलेली ही स्पर्धा. आणि या दरम्यान अजून एक आखूड टप्प्याच्या चेंडूवर हुकचो फटको फाईन लेगच्या दिशेन. टांगा पलटी, घोडे फरार, षटकार. आणि षटकारानिशी पहिल्या ओव्हरीचो खेळ सांगत अखेरीस. धावसंख्या पहिली बॅटिंग करणाऱ्या संतोष पारकर कासारडे संघाची सन्मानजनक धावसंख्या. बाबा परब मॅजिकल पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा उठवत 18 रन्सावर. रिप्लेमध्ये आपण बघा आखूड टप्प्याच्या चेंडूवर एक सुंदर फटको, देखणो फटको बघूक मिळालो जॉन्टीच्या बॅटमधून. राकेश यादव, जॉन्टी या टोपण नावान प्रसिद्ध राकेशचो ह्यो पहिलो षटकार. दुसऱ्या बाजून अभिषेक वेदचो एक षटकार आपण बघितलो. पहिल्या ओव्हरीचो खेळ समाप्त.
कॉइन बॉक्स या नावाने टोपण असणाऱ्या गिरीश कोचरेकरवर केलेलो हल्लो आणि त्यानंतर बॉलिंग मार्कवर रत्नागिरी एक्सप्रेस सागर कांबळे. मैदानावर पंचांची खुणा, बॅटर चॉईस, पॉवर प्ले. पहिल्याच षटकात मोठी कामगिरी, अतिशय भरभक्कम सलामी, एक सुंदर पाया रचलो आणि या पायावर आता कळस चढवण्याचा काम करूचा बाकी असा संतोष पारकर संघाच्या फलंदाजांका. पहिल्या इनिंगचो खेळ प्रगतीपथावर. पहिल्या षटकाची सांगता, धावसंख्या बिनबाद 1 बाद 18 रन्सावर. बाद झालो फलंदाज सुनील चावरी 0 रन्सावर. पण दुसऱ्या बाजून 11 धावा 3 चेंडूमध्ये जॉन्टी आणि अभिषेक 2 चेंडू 7 धावा. सध्याच्या घडीक टेनिस जगताचो एक बहारदार खेळाडू बॉलिंग मार्कवर तुमका दिसतलो, सागर कांबळे ज्याचं नाव. पहिलं चेंडू थोडंसं भरकटलो उजव्या एसटीच्या बाहेर. पंच दीपक धुरी सरांचे दोन्ही हात समांतर आणि चेंडू ठरलो अवांतर. आयतो मिळालेलो अजून 1 रन. 1 रनसानीची धावसंख्या 19. पंजाब टू हरियाणा, चांदा टू बांदा, वाशी टू काशी, मालवणीत ज्याचं वर्णन केलं जातं बघता भजी मागता वडे. त्यानंतर सागरची वापसी. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सगळे मानाचे स्पर्धा यावर्षी सागर कांबळेने गाजवले. मालवण बोर्डिंग मैदानावरची बाबा परब मित्रमंडळाची स्पर्धा असो, गेल्याच आठवड्यात स्पर्धा झालेली संपन्न असो, रामेश्वर प्रतिष्ठान मिठबावची स्पर्धा असो, प्रिन्स समादेवी कलेश्वर कुडाची स्पर्धा असो, या प्रत्येक स्पर्धेत ज्यांनी आपल्या गोलंदाजीची छाप सोडली तो सागर बॉलिंग मार्कवर. पहिलो चेंडू अवांतर, पण त्यानंतर दिशा, टप्पो, वेग ह्याच्यावर नियंत्रण, धावसंख्येक लगाम घालण्याचा प्रयत्न. आमच्या सिंधुदुर्गात, आमच्या कोकणात भरपूर पाऊस होता. बरेच घातलेले बांध पावसाळ्यात फुटान जातात आणि बांधामागचं पाणी होत जाता. पहिल्या ओव्हरीत फुटलेल्या बांधासारखी धावसंख्या व्हावी होती गिरीश कोचरेकरच्या ओव्हरीत, पण त्यानंतर परत एकदा सागर कांबळे इलो आणि तो बांध परत घालताना दिसलो. यावेळी पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न सागरने ओळखली पावला. बॅटर अभिषेक थोडंसं पुढे सरकता चेंडू अजून थोडंसं शॉर्ट केलो आणि त्यानंतर चेंडू मॅन फ्रॉम हसापूर, गोमंतक भूमीचा एक स्टार विकेटकीपर यष्ट्यांच्या मागे स्वप्नील मळिक उर्फ बाबाच्या दिशेने. यावेळी बॅटची कडा घेऊन चेंडू शॉर्ट थर्ड मॅनच्या दिशेने, फिल्डर तैनात पुनाजी कणगुटकर. मॅन फ्रॉम अस्नोडा. टेनिस क्रिकेट, लेदर क्रिकेट पेक्षा सुद्धा ज्याची पावला फुटबॉलच्या मैदानावर जास्त आवडीन रुळलेली तुम्ही बघितलेली असतली तो पुनाजी. मॅन फ्रॉम गोवा पोलीस, शॉर्ट थर्ड मॅनच्या दिशेने. एकेरी धावेनिशी धावसंख्येत बदल, 20 धावा 20. दुसऱ्या षटकाचा खेळ सागर बॉलिंग मार्कवर. गोमंतक भूमीचे स्टार खेळाडू, काही गुणवान खेळाडू या स्पर्धेच्या निमित्तान ध्रुव पारसे संघाच्या दिशेने. या दरम्यान स्टीअर केलो चेंडू, हवेत थोडा वेळ चेंडू होतो गलीच्या दिशेने. क्षेत्ररक्षक अमोल भोसलेच्या दिशेने. गोव्याचे काही स्टार खेळाडू या स्पर्धेच्या निमित्तानं तुमका मैदानावर दिसलेले स्वप्नील मळिक मॅन फ्रॉम हसापूर, गुरुप्रसाद आरोस्कर मॅन फ्रॉम पूर्वा, पुनाजी कणगुटकर मॅन फ्रॉम अस्नोडा, सुदन ठाकूर मॅन फ्रॉम हरमल. आणि या गोमंतक स्टार खेळाडूंच्या सोबतीन सिंधुदुर्ग जिल्ह्याचा एक स्टार खेळाडू मॅन फ्रॉम आरोंदा जॉनी फर्नांडिस सुद्धा. या दरम्यान फटको फसलो फिल्डर चेंडूच्या खाली, जेडीच्या वळ्यात येऊन पडलेलो चेंडू. ही दुसरी सफलता. दुसऱ्या षटकाचा खेळ समाप्त. धावसंख्या स्थिरावलेली 21 रन्सावर, 21 फॉर 2. एका षटकारानिशी अभिषेकची खेळी समाप्त. वैयक्तिक 8 रन्सावर. आपण बघतो बाबा परब मित्रमंडळ आयोजित खासदार निलेशजी राणेसाहेब चषक स्पर्धा 2023. आजच्या रजनीचो ह्यो शेवटचो सामनो. पहिलो संघ जो सेमीफायनलसाठी क्वालिफाय राजाराम वॉरियर्स तळवडे, आमचे मित्र विकास गावडे तळवडे यांच्या मालकीचो हे संघ, जो संघ सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या मोठमोठ्या स्पर्धांबरोबरच गोमंतक भूमीच्या मैदानावर सुद्धा अनेक स्पर्धांचो विजेते. आणि आता परत एकदा एका मोठ्या म्हणजे 3.5 लाख रुपये पहिला बक्षीस असणाऱ्या मानाच्या स्पर्धेत सेमीफायनलमध्ये दाखल होणारा हो पहिलो संघ. दुसरो संघ जो सेमीफायनलमध्ये दाखल होतलो तो संघ असतो संतोष पारकर कासारडे किंवा ध्रुव पारसे गोवा. पहिल्या 2 षटकांचा खेळ समाप्त. पहिल्या षटकात थोडीशी महागडी गोलंदाजी, पण त्यानंतर मात्र अतिशय बहारदार गोलंदाजीचा प्रात्यक्षिक. बॅटर चॉईस पॉवर प्लेच्या षटकात
फक्त 3 धावा खर्च करणारो सागर कांबळे आणि त्यानंतर परत एकदा बॉलिंग मार्कवर गिरीश कोचरेकर. 21 धावा. या दरम्यान परत एकदा मिडल स्टंपवरचा चेंडू मिडॉनच्या कपडावरसून डायरेक्ट चंद्रार आणि डायरेक्ट डोंगरार. चेंडू गावलो स्लॉट मध्ये आणि स्लॉट मध्ये गावलेल्या चेंडूवर जॉन्टीनं चेंडू पाठवलो समोरच्या स्लॉट मध्ये. षटकारांशी धावसंख्या 27-27. तिसऱ्या षटकाचा खेळ. संतोष पारकर कासारडे संघ. यापूर्वीच्या सामन्यात सुद्धा मुंबई 09 डोंगरी संघ ज्यांनी टॉस जिंकून बॅटिंगचं आमंत्रण दिला संतोष पारकर कासारडे संघाक आणि या आमंत्रणाचा स्वीकार करत 6 षटकात 74 धावांचं डोंगर उभं केलेलो संतोष पारकर कासारडे संघात परत एकदा त्याच सामन्याची पुनरावृत्ती मैदानावर होतली की ध्रुव पारसे संघ ज्याप्रमाणे गेल्या वर्षी सीसी धारगळची स्पर्धा आणि त्याचबरोबर पेडणे प्रीमियर लीग स्पर्धा ध्रुव ट्रॉफी स्पर्धा ज्या ध्रुव संघाने जिंकली तो ध्रुव पारसे संघ या मैदानावर आपल्या नावाचं झेंडो उभं करतलो. दरम्यान अतिशय सुंदर झेल. छोटा पटाका बडा धमाका. जयदीप उर्फ जेडी डीप स्क्वेअर लेग वरसून शॉर्ट स्क्वेअर लेग पर्यंत अतिशय सुंदर प्रकारे ग्राउंड कव्हर करत शेवटच्या क्षणी हवेत झेप घेत टिपलेलो एक सुंदर झेल. तिसऱ्या गडाच्या स्वरूपात जॉन्टी तंबूच्या दिशेने ज्या जॉन्टीच्या बॅटमधून अतिशय देखणे असे 2 उत्तुंग षटकार आणि एक सुंदर चौकार बघितलं तो जॉन्टी तिसऱ्या गडाच्या रूपात. सांघिक धावसंख्या 27 रन्सावर तंबूच्या दिशेने तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. जॉन्टीची जागा घेण्यासाठी संतोष पारकर कासारडे संघाच्या वतीने आशिष मेहरुल मैदानात पावलं टाकताना. आशिष मेहरुल मॅन फ्रॉम पनवेल मध्यफळीमधलो एक भरवशाचो खेळाडू. सलामीसाठी इलेलो सुनील चावरी थोडीशी निराशा करताना पण त्यानंतर एक चांगली भागीदारी बघितली अभिषेक आणि जॉन्टीमध्ये. एका षटकारानिशी अभिषेक वैयक्तिक 8 रन्सावर बाद झाल्यानंतर परत एकदा भागीदारी चांगली बघितलेली सागर रणपिसे आणि जॉन्टीच्या दरम्यान. पण जॉन्टी बाद झाल्यानंतर आता मात्र 2 नवे खेळाडू सागर रणपिसे मॅन फ्रॉम मुंबई कुलाबा आणि त्याला साथ देण्यासाठी आशिष मेहरुल मॅन फ्रॉम पनवेल ही जोडी मैदानावर. बॉलिंग मार्कवर गिरीश कोचरेकर. 3 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या 27-27. यावेळी बॅटची कट घेऊन जाणारा चेंडू डिरेक्ट हिट स्ट्रायकर यांच्या दिशेने. पुनाजी कणगुटकर मॅन विथ गोल्डन आर्म गोवा पोलीस डिरेक्ट हिट. फलंदाज धावबाद. 4 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या 27 रन्सावर. सागर रणपिसे डायमंड डकचो मानकरी. सुनील चावरी गोल्डन डकचो मानकरी. गोल्डन डक डायमंड डक सिल्वर डक ब्रांज डक डक पेअर लाफिंग डक. डकमधले डकचे हे अनेक प्रकार आणि त्या अनेक प्रकारापैकी 2 डक मैदानावर बघूक मिळाले. गोल्डन डक डायमंड डक आणि आमचे यूट्यूबचे जोडले गेलेले आमचे सगळे प्रेक्षक मैदानावरचे सगळे प्रेक्षक या सगळ्यांका गोल्डन डक डायमंड डक ह्याच्यातलो सगळं फरक बऱ्यापैकी माहिती. चौथ्या गड्याच्या स्वरूपात धावसंख्या स्थिरावली 27 रन्सावर आणि न्यू बॅटर सचिन शिवनेकर मॅन फ्रॉम राजापूर स्ट्रायकर एंडवर गिरीशच्या वेगवान गोलंदाजीचा सामना करण्याच्या इराद्याने यावेळी थोडंसं शॉर्ट केलो चेंडू. थोडीशी मूवमेंट मालवणच्या बोर्डिंग मैदानाकडून थोडीशी मदत गिरीश कोचरेकर सारख्या एका मातब्बर खेळाडूसाठी ज्या मैदानावर ज्या अतिशय सुंदर खेळपट्टीवर टेनिस क्रिकेटपेक्षा लेदरचे सामने बऱ्याच मोठ्या प्रमाणावर खेळवले जातात ती मालवणची ही भूमी. मालवणचं बोर्डिंग मैदान अतिशय सुंदर देखणा मैदान. ज्याप्रमाणे पावसाळ्यात हिरव्या शालू नटलेला कोकण तुम्ही बघतात अगदी तसाच कोकणच्या हिरव्या शालूची आठवण करून देणारा हे अतिशय सुंदर हिरव्यागार मैदान.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात अगदी मोजकी मैदानात जी अशी हिरवीगार, यामध्ये सावंतवाडी जिमखाना मैदान, अगदी काहीच दिवसात वेंगुर्ला कॅम्प मैदान सुद्धा इतक्या हिरव्यागार तुमका दिसतला. रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावच्या स्पर्धेत सुद्धा इतक्या सुंदर हिरव्यागार मैदान तुम्ही बघितलं असता. गोमंतक भूमीत जर कधी गेलात तर गोमंतक भूमीवर पणजी जिमखाना मैदान, न्हावेली मैदान, ही काही सुंदर देखणी हिरवीगार मैदानं आमच्या कोकण भूमीची. आणि या मालवण भूमीवर चालू असलेली ही बाबा परब मित्रमंडळ आयोजित माजी खासदार निलेशजी राणेसाहेब चषक स्पर्धा. या दरम्यान गिरीश कोचरेकर मोठ्या फटकांच्या नादात, मोठ्या फटकांच्या मोहात फलंदाजांका मोहित करताना तिसऱ्या षटकात खूपच सुंदर नियंत्रित गोलंदाजी, 3 षटकांचा खेळ समाप्त. प्रथम फलंदाजी करताना संतोष पारकर कासारडे संघाची धावसंख्या 4 गड्यांच्या मोबदल्यात 28 धावा. किती मोठा धावांचा आव्हान संतोष पारकर कासारडे संघ उभ्या करतलो ध्रुव पारसे गोवा संघासमोर, ह्या सांगण्यासाठी मायक्रोफोनवर ऐकूया आवाज आमचे ज्येष्ठ समालोचक विजय बागायतकर. तोपर्यंत बाबा परब मित्रमंडळ आयोजित खासदार निलेश राणे चषक स्पर्धा 2023 या स्पर्धेतून आजच्या रजनीतून मी तुमची सगळ्यांची रजा घेते, थांबते. धन्यवाद. जय हिंद, जय मालवणी, जय मालवणी, जय थै मालवणी. धन्यवाद बादल. तर एकंदरीत पहिल्या 3 षटकांचा खेळ संपतोय आणि 3 षटकात 28 धावा ह्या धावफलकावर. आणि पहिल्या 3 षटकात दाखवून दिलं फलंदाजाने की एकेरी दुहेरी धावा घेतल्या आणि धावफलक हलता ठेवला तर बऱ्यापैकी धावसंख्या ही धावफलकावर बघायला मिळते. पहिला चेंडू चौथ्या षटकातील ऑफस्टमच्या उजव्या अष्टाचा खूपच बाहेर. पंच आपले हात समानांतर करतायत, खुणावतायत की हा चेंडू अवैध. ह्या एकेरी धावसंख्येमुळे धावसंख्या पोहोचते ती अर्थातच 29वर. 4 बाद 29. संतोष पारकर कासारड्याचे संघ आणि ध्रुव स्पोर्ट्स क्लब गोवा दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. उपांत्य पूर्व फेरीचा सामना, ह्या सामन्यातील विजेता संघ थेट उपांत्य फेरीत धडक मारणार आहे. आणि दोन्ही संघासाठी डू ऑर डाय सिच्युएशनचा हा सामना जिंकायचा, उपांत्य फेरीत धडक मारायची आणि जर सामना हरला तर आपल्या घराची वाट धरायची. एकंदरीत असं हे चिन्ह. दरम्यानचा चेंडू हा जातो, झेल सुटतोय बघा. झेल सुटला तर सुटला आणि बघता बघता 2 धावाही पूर्ण केल्या. मधल्या षटकाचा चेंडू होता, बॅकफुटून लॉफ्ट करण्याचा प्रयत्न करत चेंडूने टॉपेज घेतला आणि चेंडू सरळ लुडकला तो एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये. चेंडू जवळपास चेंडू हातात आला होता आणि शेवटच्या क्षणी हा चेंडू हातावर टाळी देत जमिनीवर घरंगळला. ह्या दुहेरी धावसंख्येमुळे धावसंख्या पोहोचते ती 31. संघाने ते 30 गाठले. संघ 40 गाठतो का बघायचे आणि संघ 50 गाठतो की नाही ते. ऑफस्टमच्या बाहेर उजव्या अष्टाच्या बाहेर चेंडू हा शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न फसतोय. बाकीचे सोपस्कार पूर्ण करतोय तो यष्टिरक्षक. गंमत बघा की टेनिस क्रिकेटमधले मी पाहिलेले 2 यशस्वी असे संघनायक, ते संघनायकबद्दल मी तुम्हाला सांगणारच आहे. दरम्यान ऑफस्टमच्या बाहेर चेंडू बॅकफुटवर गेला, चेंडू लॉफ्ट केला, तो एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून चेंडू बघता बघता सीमा पार जातो की काय. आणि हो, सुरक्षेत्रक्षण स्वीपर कव्हर क्षेत्रामध्ये, आणि जिथे 4 धावा मिळायला पाहिजे होता तिथे फक्त 2च धावा. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विचार केला आणि एकंदरीत महाराष्ट्र टेनिस क्रिकेटचा विचार केला तर मी मगाशी म्हटलं होतं की 1980 टेनिस क्रिकेट आम्ही बघतो आहे. तर महाराष्ट्रातील टेनिस क्रिकेटमधला सर्वोत्कृष्ट जर संघनायकाचा कर्णधाराचा विचार केला तर तो आहे राहुल इलेव्हनचा चंद्रकांत शिंदे. ऑफस्टमच्या बाहेर हा झेल सुटतो आहे बघा. चेंडू ऑफस्टमचा थोडासा बाहेर होता, स्टिअर करण्याचा प्रयत्न, चेंडू पॅडची बाहेरची कडा घेतली, चेंडू लगभग विसावला होता तो एस्ट्रकच्या हातात आणि यावेळेमध्ये झेल सुटतो आहे. एकेरी धावसंख्या पोहोचते ती 34वर. तर मी संघनायकाबद्दल म्हणत होतो, कर्णधाराबद्दल म्हणत होतो. चंद्रकांत शिंदेने एक जमाना गाजवला होता आणि त्याचीच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गोपाल बटा ओढतो आहे. तब्बल 1-2 नव्हे या मोसमात त्यांनी 15 अजिंक्यपदं पटकावले आहेत. ही खरोखरच थक्क करणारी अशी गोष्ट आहे. मधल्या चेंडू लॉफ्ट केला, चेंडू सरळ जातो आहे मिडविकेट क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि एक साधा सोपा झेल हा त्याच्या हातात विसावतो आहे. आणखीन एक धक्का तो संतोष पारकर कासारडे संघाला. तर मी कर्णधाराबद्दल म्हणत होतो तर एक तास चंद्रा असं त्याला ज्याचं वर्णन केलं जातं. चंद्रकांत शिंदेबद्दल सांगायचं तर 1990 ते 2002पर्यंत ज्यावेळी चंद्रकांत शिंदेने राहुल इलेव्हनच्या संघाची धुरा सांभाळली त्यावेळी 95% त्यांनी विजय मिळवलेत.
विचार करा. म्हणजे त्याचं विजयाचं जे एकंदरीत जी सरासरी आहे ती निश्चितच कौतुकास्पद होती. त्यावेळेचा जमाना थोडा वेगळा होता आणि चंद्रकांत शिंदेचं एक वैशिष्ट्य असं होतं की ज्यावेळी चंद्रकांत शिंदे गोलंदाजीने बळी मिळवला की लगेच 2 स्लिप फॉरवर्ड शॉट लेग आणि स्लिप पॉईंट असा क्षेत्र तो त्यावेळी तो सजवायचा. ती त्याची एक खासियत होती. दबाव आणायचा खेळाडूंवरती आणि झटपट गडी बाद करायचा हा त्याचा तो इरादा होता. आणि त्यानंतर बघा 20 ते साधारणतः 19-20 वर्षानंतर सिंधुदुर्गातून सिंधुदुर्गाचा कॅप्टन म्हणून असं त्याला संबोधलं जातं गोपाल भटा. त्यांनी मागील 4-5 वर्षात अतिशय छान छाप टाकली आहे कप्तानपदाची. आणि बघता बघता आपल्याला सिंधुदुर्गाचा कॅप्टन का म्हणतात, सिंधुदुर्गाचा कर्णधार का म्हणतात, का आपण धुरा कशी सांभाळू शकतो ते त्याने आपल्या कप्तानपदून दाखवून दिलं आहे. निश्चित कौतुक करावं लागेल. शिरोडाचा खेळाडू एकेकाळी तो विजय क्रिकेट क्लब केरवाडाचा तो एक प्रतिनिधित्व करायचा आणि बघता बघता त्याचा जो विजयाचा जो आलेख आहे, त्याच्या फलंदाजीचा जो आलेख आहे हा कमालीचा चढता झाला. आणि त्याने आज या मागील 5 वर्षामध्ये निश्चित 5 वर्षामध्ये सिंधुदुर्गावर त्यांनी प्रभुत्व गाजवलं आहे, यात काही शंका नाही. निश्चित कौतुक करावं लागेल. आमचा हाच उद्देश आहे या स्पर्धेच्या निमित्ताने की जुनं क्रिकेट नवीन क्रिकेट याचा मध्य गाठायचा आणि क्रीडा रसिकापर्यंत ही माहिती पोचवायचा आम्ही हा निश्चित प्रयत्न करतो आहे. दरम्यान चेंडू खराब चेंडू डाव्या स्टेपारचा चेंडू हाफकॉक पूल म्हणता येणार हुक टाईप पडतात तसाही नव्हता फटका, थोडासा वेगळ्या पद्धतीतला हा फटका. पण चेंडूच्या ह्या फटक्यावरती 4 धावा मिळत आहेत एवढं मात्र खरं. या चौकारामुळे धावसंख्या पोहोचते ती 38वर. आजच्या दिवसातील शेवटचा सामना या सामन्यातील विजेता संघ थेट उपांत्य फेरीचे त्याला तिकीट मिळणार आहे. आणि या अगोदर राजाराम वॉरियर्स संघाने उपांत्य फेरीचं तिकीट मिळवलं आहे. आणि आता मात्र निश्चित परवा ज्यावेळी उपांत्य फेरीत ज्यावेळी त्यांचा सामना होईल त्यावेळी मात्र तमाम सिंधुदुर्गवासियांचं त्यांच्या संघाकडे निश्चितच लक्ष असणार. कारण जर परवा त्यांनी अजिंक्यपद पटकावलं तर ते त्यांचं 16वं अजिंक्यपद ठरणार आहे. बघायचं आहे दूरची गोष्ट आहे, परंतु राजाराम वॉरियर्स संघाचं हे कौतुक करावंच लागेल. हे सोपं नसतं क्रिकेटमध्ये विजय तुम्ही 1-2 मिळवू शकता, ते फ्लूक असं म्हणतात. पण तब्बल 15 विजय 15 अजिंक्यपद पटकावणं हा काही फ्लूकचा प्रकार नाही आहे. हे सातत्य हे राखणं त्यासाठी प्रतिभा त्याच्याकडे असावी लागते खेळाडूकडे. आणि मी मगाशी पहिल्याच सामन्यात म्हटलं होतं की राजाराम वॉरियर्सचा हा संघ सुपरस्टार संघ आहे. सुपरस्टारचं मूवी असो तसा त्यांचा संघ आहे. त्यांचे फलंदाज, त्यांचे गोलंदाज, त्यांचे क्षेत्ररक्षक प्रत्येक सामन्यात कडी करतात, प्रतिस्पर्धी संघावर वर्चस्व गाजवतात आणि बघता बघता तो सामना आपल्या खिशात कधी टाकतात तेही कळत नाही. गोलंदाजीत बदल होतो आहे. जेडी मारा करतो आहे. पहिलं षटक ह्या षटकातील पहिला चेंडू उजव्या अष्टीचा बराचसा बाहेर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न फसतो आहे आणि बाकीचे सोपस्कर हे पूर्ण करतो ते यष्टिरक्षक. 1:15 वाजता आहेत आणि यूट्यूबचे सर्व आम्हाला सांगते साधारणतः 1,10,000च्या वर सबस्क्रायबर. विचार करा काय आज वॉचिंग बघितलं ठीक आहे, तरी पण हा उजव्या अष्टीचा चेंडू ओ सुरेख झेल, अतिशय सुरेख झेल. आणि हा आणखीन एक धक्का तो संतोष पारकर कासाडेला. जरी वॉचिंग बघितलं तरी एक म्हणावं लागेल हेच तरी वैशिष्ट्य आहे या स्पर्धेचं, हेच वैशिष्ट्य आहे बाबा परब मित्रमंडळाचं. ही क्रेज आहे, ही क्रेज अजूनही राखली आहे. 5वं वर्ष आहे आणि बघता बघता जी क्रेज उद्या आणि परवा निश्चितच प्रेक्षकांची तोबागर्दी होणार यात काही शंका नाही आहे. षटकं संपतायत. 5वं षटक हे चालू आहे. धावसंख्या स्थिरावली ती 5 बाद 38. टेनिस क्रिकेटमुळे पंचांना म्हणा, समालोचकांना म्हणा किंवा गुणलेखकांना सुगीचे दिवस आलेत एवढं मात्र निश्चित. आणि एक चांगली गोष्ट आहे, निश्चित चांगली गोष्ट आहे. जर सिंधुदुर्ग क्रिकेटमध्ये प्रतिभावंत खेळाडूंची काही कमी नाही आहे. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे खूप चांगले प्रतिभावंत खेळाडू आहेत, चांगले फलंदाज आहेत, चांगले गोलंदाज आहेत, किंवा चांगले क्षेत्ररक्षकही आहेत. आपल्या एका क्षेत्ररक्षक जीवावरती त्यांनी चांगले सामने आपल्या खिशात टाकून दिले होते. तर एकंदरीत सिंधुदुर्ग प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहेत आणि टेनिस क्रिकेटमध्ये आम्ही पिछाडीवर नाही आहे हे त्यांनी दाखवून दिलं आहे. मधल्या चेंडू मनगडे चेंडू छान वळवला, छान फ्लिक केला आहे. चेंडू जातो तो मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्यामधून बॅकवर्ड स्क्वेअर लेगचं क्षेत्ररक्षक होतो आहे. ऑर्थोडॉक्स मिड विकेटमध्ये 1 धाव ही पूर्ण केली आहे. त्या एकेरी धावसंख्येमध्ये धावसंख्या पोचते ती 39वर.
मी आत्ता म्हणालो होतो की क्रिकेटमध्ये जे गुणलेखक आहेत, गुणलेखकसुद्धा फार मोठी कामगिरी करतात. त्यांनाही ते पडद्यामागचे जे कलाकार असतात, आम्ही पडद्याच्या समालोचक जे असतात ते समोरून समोर जे काय हे करत असतात, परंतु पडद्यामागचे जे कलाकार असतात ते गुणलेखक. त्या गुणलेखकाबद्दल मी तुम्हाला सांगतो. मधल्या षटकात चेंडू चेंडू छान व्हावला, चेंडू जातोय तो डीप फाईन लेगच्या बाजूने आणि चेंडू बघता बघता सीमा पार. या चौकारामुळे धावसंख्या पोहोचते ती अर्थातच 5/43. मला आठवतं 1997मध्ये महिला विश्वकप होता. पहिला माझा जो आकाशवाणीवरचा सामना होता, त्या सामन्यात चक्क महिला युवती गुणलेखकाचं काम करत होतं. विचार करा 25 वर्षापूर्वी. मग त्यावेळी महिला युवती गुणलेखनाचं काम करत होतो. मी आश्चर्यचकित होऊन गेलो त्यावेळी. रमेश परब होते, सांख्यिकी तज्ज्ञ, महाराष्ट्रातले सर्वोच्च सांख्यिकी तज्ज्ञ, आणि त्यांच्याबरोबर की युवती, त्याचं मला वाटतं आडनाव दाभोलकर काहीतरी होतं. म्हणजे जर विचार केला तर महिलाही मागे नाही आहेत गुणलेखकाच्या बाबतीत. पंचांचा वाईटचा इशारा येतो आहे. या एकेरी धावसंख्येमुळे अवांतर पोहोचते ती 2 आणि संघाची धावसंख्या पोहोचते ती 44. पंच, गुणलेखक, समालोचक यांनी जर प्रतिभावंतपणे जर कामगिरी केली तर निश्चित त्यांना सुगीचे दिवस आहेत, यात काही शंकाही नाही आहे. ऑफस्टमच्या बाहेर चेंडू ड्राईव्ह केला आहे, चेंडू जातो तो डीपिश वाईडिश लॉंगन म्हटलं चालेल किंवा ऑर्थोडॉक्स मिड विकेट म्हटलं तरी चालेल, त्या क्षेत्रात चेंडू गेला आहे. 1 धाव ही पूर्ण केली आहे. एकेरी धावसंख्येमुळे धावसंख्या पोहोचते ती 45. ध्रुव स्पोर्ट्स क्लब गोवा हा एक प्रतिभावंत संघ गोमांतकमधला, गोव्यातला. आणि गोव्याचं एक वैशिष्ट्य आहे बघा, महाराष्ट्राच्या अगदी सिंधुदुर्गाचा हा जिल्हा आहे, गोव्याच्या अगदी हद्दीवर असलेला हा जिल्हा. आणि गोव्यातसुद्धा अगदी खोऱ्याने होणारे असे सामने टेनिस क्रिकेटचे. मधल्या स्टोरीचे ऑफस्टमच्या थोडासा बाहेर चेंडू शेवटच्या क्षणी आपला इरादा बदलला. चेंडू खेळायचा होता तो कव्हरच्या बाजूने, शेवटच्या क्षणी आपली बॅट तिरपी, हलका चेंडू टॅप केला बॅकवर्ड पॉईंटला, गलीचं क्षेत्र शिकवतोय बॅकवर्ड पॉईंटला, आणि 1 धाव ही पूर्ण केली आहे. या एकेरी धावसंख्येमुळे षटक संपता येते 5वं आणि धावसंख्या स्थिरावली ती अर्थातच 46. तर गोव्याच्या राज्याबद्दल मी म्हणत होतो. आणि गोवा राज्य आणि टेनिस क्रिकेट, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जेवढं टेनिस क्रिकेट होतं किंबहुना काकणपर जास्त गोव्यामध्ये होतं. म्हणजे मला वाटतं आठवड्याला कमीत कमी फार 3 ते 4 मोठ्या स्पर्धा होतात टेनिस क्रिकेटमध्ये. अर्थात गोव्यामध्ये फुटबॉल हा परवलीचा खेळ त्यांच्यासाठी, परंतु त्यामागोमाग आता टेनिस क्रिकेटही काच टाकते असं म्हटलं ते चालेल. टेनिस क्रिकेटनं बाळसं फार वर्षापूर्वी धरलं होतं आणि आता बऱ्यापैकी काच टाकली आहे गोव्यामध्ये, आणि लाखोच्या स्पर्धा गोव्यामध्ये होत आहेत. गोलंदाजीत बदल होतो आहे. अमोल भोसले यांच्या हातात चेंडू सोपवला जातो आहे. राऊंड द विकेटचा मारा, हो चांगला चेंडू, थोडासा आपटबार पद्धतीचा चेंडू हेल्मेट नसल्यामुळे चेंडू मला वाटतं खांद्यावर आपडला, चेंडू स्थिरावला, तो गेला तो बॅकवर्ड पॉईंटला, बॅटला लागला, माफ करा. दीपक दुरी सांगतायत की चेंडू बॅटवर आदळला आहे. पंचांचा विचार केला तर महाराष्ट्रातील पंचांचा विचार केला तर बरेच प्रतिभावंत पंच होऊन गेलेत. त्यापैकी माधव गोटस्कर हे फार वरच्या दर्जाचं नाव आहे. त्यांच्याबद्दल मी तुम्हाला उद्या सांगणार आहे. माधव गोटस्कर 94 वर्षाचे असे ते. ऑफस्टमच्या बाहेर चेंडू आणखीन बाहेर जातो आहे, वाईटचा इशारा येतो तो पंचांचा. धावसंख्या ती मला वाटतं रिव्ह्यूची मागणी केली आहे, DRS घेतला आहे वाईटबद्दल. बघायचं तर आता कामगिरी आली आहे ती 3ऱ्या पंचांकडे. पुन्हा एकदा या स्पर्धेकडे आपण वळूया. आज बाबा परब मित्रमंडळ व मालवण क्रिकेट असोसिएशन आयोजित निलेश राणे चषक 2023 ही स्पर्धा आजची ही पहिली रात्र संपुष्टाकडे येते किंवा आजचा पहिला दिवस सरतीकडे वळतो आहे. आणि या पहिल्या दिवसात 6 सामने झालेत आणि बघता बघता राजाराम वॉरियर्सने उपांत्य फेरी गाठली. आणि आजच्या सामन्यात, आत्ता जो सामना चालू आहे त्या सामन्यात कुठला संघ सरसी ठरतो आहे आणि या स्पर्धेत या सामन्यातील विजेता संघ हा उपांत्य फेरीत धडक मारणार आहे. फेअर डिलिव्हरी हे चांगलं तंत्रज्ञान आहे बघा.
तर आजकाल टेक्निक किती ॲडव्हान्स झालं आहे बघा. मागील 10 वर्षापासून थर्ड अंपायर आल्यापासून प्रत्येकाला मुभा मिळते, प्रत्येकाला चान्स मिळतो आहे, प्रत्येकाला संधी मिळते. ही कदाचित चेंडू फेर असावा, कदाचित चेंडू वाईड असावा धावबाद होताना. आणि हे निश्चित एक हे म्हणावं लागेल की आजकाल जे क्रिकेटची टेक्निकने जी काट टाकली आहे त्यालाही सलाम करावं लागेल. अमोल भोसले राऊंड द विकेटचा मारा मधल्या इलेक्शनच्या डाव्या स्टेजच्या खूप बाहेर. पंच आपले हात निश्चित समानांतर करणार आहे. तशीच काही शिकून आमच्या बाजूने होते. अवांतर पोहोचते ती 3 वर संघाची धावसंख्या पोहोचते ती अर्थातच 48वर. हँडसमने जर षटकार खेचला तर कोळंबमधून 500 रुपयाचे पारितोषिक आले. धन्यवाद. एक जमाना टेनिस क्रिकेटचा असाही होता. दरम्यान भोसले मधल्या स्टेजचा चेंडू हा मात्र थोडासा विचित्र फटका होता. विचित्र फटका खेळण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न फसतोय आणि बाकीचे सोपस्कर यष्टिरक्षकाने. एक जमाना असाही होता बघा. एका जमान्यामध्ये मला अजूनही आठवतं की मॅन ऑफ दी सिरीजसाठी मॅक्झिमम सायकल असं पारितोषिक राहायचं किंवा जास्तीत जास्त 1001 रुपये. पण जमाना बदलला आणि त्याची जागा 2 व्हीलरने घेतली आणि 2 व्हीलरची जागा 4 व्हीलरने घेतली. हेच टेनिस क्रिकेटचं वैशिष्ट्य आहे. हेच व्यावसायिक क्रिकेटचं वैशिष्ट्य आहे. आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे लेदर क्रिकेट पाठोपाठ टेनिस क्रिकेटने सुद्धा हा बक्कळ पैसा हा कमवला आहे. मधल्या चेंडू लॉफ्ट केला आहे. चेंडू जातो आहे. ओ सुरेख झेल, अतिशय सुरेख झेल. जिथे षटकार निश्चित होता आणि त्याचं रूपांतर हा बळीमध्ये झाला आहे. जेडीने एक सुरेख झेल घेतला. अतिशय सुरेख झेल. कौतुक करावं तेवढं निश्चितच कमी राहील. हे जे झेल असतात ना, असं म्हटलं जातं झेल घ्या आणि सामने जिंका असं एकंदरीत वर्णन असं क्रिकेटमध्ये. परंतु असे जे झेल असतात हे झेल घेतले जात नाही. हे झेल हे बरोबर फेविकॉलसारखे त्यांच्या हातात चिपकले जातात. आणि नेमकं तेच घडलं. कधीकधी साधे सोपे झेल सुटतात आणि कधीकधी जे झेल आपण विश्वासही करू शकत नाही असे झेल तुमच्या हातात फेविकॉलप्रमाणे चिपकून जातात. षटक हे 6वं षटक सुरू आहे. धावसंख्या स्थिरावली ती 48वर. निश्चित बाबा परब यांचं मी निश्चित कौतुक करेन. आणि मी तर असं म्हणेन की पुढच्या वर्षी किंवा आणखीन 1-2 वर्षानंतर महिलांसाठी सुद्धा त्यांनी प्रयत्न करावा क्रिकेटचा. भले लेदर नसे, टेनिस क्रिकेटसाठी त्यांनी प्रयत्न करावा. कारण लेदर क्रिकेट खेळणं आजकाल थोडंसं कठीण नाही झालं असं म्हणणार नाही. खर्चिकी नाही आहे. आजकाल बरेच क्लब पुढे येतात. परंतु टेनिस क्रिकेटपासून जर सुरुवात केली तर निश्चितच काही वर्षात एक चांगला संघ सिंधुदुर्गाचा आपल्याला महाराष्ट्राच्या पटलावर बघायला मिळेल. त्यासाठी आवश्यकता असे कोणीतरी इनिशिएटिव्ह घेण्याचा, पुढाकार घेण्याचा. आणि मला आशा आहे की बाबा परब मित्रमंडळाचे जे सहकारी आहेत खुद्द बाबा परब याची ती दखल निश्चित घेतील. धावसंख्या स्थिरावली ती 48वर. 6 बाद 48. संघ 50च्या उंबरठ्यावर आहे. परंतु शेवटचं षटक हे प्रगतीपथावर. धावसंख्या 48. 48. स्लिप नाही आहे. शॉर्ट थर्ड मॅन आहे. बॅकवर्ड गली आहे. बॅकवर्ड पॉईंट आहे. वाईडिश लॉंग ऑफ आहे. आणि असा ऑफला क्षेत्र ऑनला शॉर्ट फाईन लेग आहे. डीप मिड विकेट. मधल्या स्टेजचा चेंडू थोडासा उसळी घेतो आहे. आणि आत्ता मात्र हे जे दृश्य आहे बघा की दोन्ही फलंदाज एकाच पॉपिंग क्रीजमध्ये येतात. शेवटच्या छेडे आपला इरादा बदलतात की कोणी नेमकं धावबाद हवं. आणि हे दृश्य आजकाल बऱ्याच वेळा बघायला मिळतं टेनिस क्रिकेटमध्ये. धावबाद होतो आहे. धावसंख्या स्थिरावती आहे ती 7वा धक्का तो संघाला. 7 बाद 48. संतोष पारकर कासारड्याचा संघ हा निश्चितच जी अपेक्षा होती त्यांच्या फलंदाजाकडून की 60-70 बघायला मिळेल तसं काही घडलं नाही. संघ जेमतेम 50च्या उंबरठ्यावर. हँडसमसाठी सुवर्ण संधी आहे. जर हँडसमने जर षटकार घेतला तर दादांकडून 500 रुपयाचं पारितोषिक. मी आत्ताच म्हटलं होतं की टेनिस क्रिकेटने बक्कळ पैसा आणला आहे क्रिकेटमध्ये. दरम्यानचा चेंडू हा उजव्या थोडासा बाहेर लॉफ्ट करण्याचा प्रयत्न फसतो आहे. पण हेच वैशिष्ट्यच आहे. एक जर
प्रतिभावंत जे गोलंदाज असतात त्यांच्याकडून हीच एक अपेक्षा असते, कधी चेंडू बाहेर काढायचा, कधी चेंडू आत आणायचा, कधी चेंडू स्ट्रेट टाकायचा. ही जी कला असते ती प्रतिभावंत गोलंदाजाकडे असते. षटक संपते, सहा षटकं संपत आहेत, धावसंख्या स्थिरावली ती अर्थातच 48वर. विजयासाठी 49 धावांचं लक्ष आणि विजयासाठी 49 धावांचं लक्ष आहे. आणि बघायचं आहे या लक्ष्याचा पाठलाग ध्रुव स्पोर्ट्स क्लबचे फलंदाज कसे काय करत आहेत. बघ अर्थातच ध्रुव स्पोर्ट्स क्लबकडे फार मोठ्या आशेने बघितले जात आहे. गोव्याचा जो हा संघ आहे प्रतिभावंत संघ आहे, ज्या संघाने अतिशय छान कामगिरी केली मागील 1-2 वर्षामध्ये. माझे सहकारी बादल चौधरी त्या संघाबद्दल सांगत होते. परंतु मागील काही दिवसांमध्ये बऱ्याच पराजयांचा त्यांना सामनाही करावा लागला आहे. बघायचं आहे या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील फार मोठ्या रकमेच्या स्पर्धेत ऐन मोक्याच्या क्षणी म्हणजे उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात ते त्यांचे फलंदाज कसे काय कामगिरी करत आहेत ते सांगण्यासाठी येतात मायक्रोफोनवर अमोल जमदाडे आणि श्याम वाक्कर. हॅलो, धन्यवाद विजय बागायतकर सर. उपस्थित क्रीडा रसिकांचं कॉमेंट्री बॉक्समधून मी अमोल जमदाडे. बाबा परब मित्रमंडळ आयोजित आंतरराज्यस्तरीय डे नाईट ओराम टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेतील आजच्या या अंतिम लढतीमध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. ध्रुव पारसे गोवा क्रिकेट संघाने या मॅचमध्ये प्रथमतः नाणेफेक जिंकली होती, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि संतोष पारकर मित्रमंडळ कासार्डे क्रिकेट संघाला प्रथमतः फलंदाजीचं आमंत्रण दिलं होतं. निर्धारित 6 षटकांमध्ये राकेश यादवच्या 18 धावांच्या बहारदार खेळीच्या जोरावरती संतोष पारकर मित्रमंडळ कासार्डे क्रिकेट संघाने 48 धावांपर्यंत मजल मारली आहे. 49 धावांचं विजयासाठी लक्ष दिलं गेलं आहे ध्रुव पारसे गोवा क्रिकेट संघाकडे. एका बाजूला गोवा राज्यातील एक दर्जेदार संघ आपण पाहतोय ध्रुव पारसे गोवा, आणि दुसऱ्या बाजूला संतोष पारकर मित्रमंडळ कासार्डे क्रिकेट संघाचा जर आपण विचार केला तर निश्चितपणे एक व्यावसायिक क्रिकेट खेळणारे खेळाडू एकत्रित आपल्याला या संघामध्ये पाहायला मिळतात. कॉम्बॉक्समध्ये श्याम वॉकर सर आमच्यासोबत जोडले गेलेत. श्याम सर, आपलं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. गोलंदाजी मार्कवरती आपल्याला गोलंदाज ठीक आमच्या कॉमेंट्री कशाच्या एंडकडून पाहायला मिळतोय आशिष मेहरुल. गोलंदाजी मार्कवरती तयार आहे. व्यक्तिगत कुड्यातलं पहिलं, संघाच्या माध्यमातून पहिलं षटक तो हाताळणार आहे आणि त्याच्या समोर स्ट्रायकिंग येईलला बॅटर तयार आहे कुणाजी करंगुटकर. हा देखील एक विस्फोटक खेळाडू आहे. गोवा राज्यामध्ये पोलीस खात्यामध्ये असणारा खेळाडू आहे. स्ट्रायकिंग येईलला तयार. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. पहिला चेंडू दुसऱ्या सत्रामधील हाफ ट्रॅकर आहे. सुंदर चेंडू, वेग आणि अचूकता पाहायला मिळाली. आशिष मेहरुलचा पहिला चेंडू सटीक लाईन त्याने लेंथमधला उत्तर नाही आहे स्ट्रायकिंग रेंजच्या बॅटर पुनाजी करंगुटकरकडे. चेंडू निर्धाव गणला गेला आणि समीकरण मात्र प्रत्येक वेळेला आता बदलत जाणार आहे. 49 धावांचा पाठलाग करायचा आहे. 6 षटकांचा अर्थात 36 चेंडूंचा कालावधी आहे. ध्रुव पारसे गोवा संघ संतोष पारकर मित्रमंडळ कासार्डे क्रिकेट संघाच्या विरोधामध्ये उपांत्य फेरीच्या लढतीत. सुंदर चेंडू, अतिशय दर्जेदार गोलंदाजी. या अगोदरच आपण कॉमेंट्री बॉक्समधून उल्लेख केला आहे की या सामन्यामध्ये आपल्याला व्यावसायिक क्रिकेट खेळणारे खेळाडू पाहायला मिळतात. श्याम सर, अमोल, मैदानामध्ये सामना चालू आहे. 2 राज्यामधला हा सामना आहे. एकीकडे
गोवाचा संघ, दुसरीकडे महाराष्ट्र कासार्डे येथील संघ. 49 धावांचा पाठलाग ध्रुव पारसे गोवा संघाला करायचा आहे. पुनाजी कलंगुटकर सारखा एक आक्रमक विस्फोटक असा दर्जेदार खेळाडू मैदानामध्ये आहे आणि सध्या जी गोलंदाजी चालू आहे, आशिष मॅन फ्रॉम पनवेल काय अफलातून बॉलिंग करतोय. पुनाजी कलंगुटकर सारख्या बॅटरला त्याने बांधून ठेवलंय मैदानामध्ये. क्या बात है, क्या बात है. शामसर खराब फलंदाजी, चेंडू एका बाजूला, बॅट दुसऱ्या बाजूला. म्हणजे पुनाजी कनगुटकरची फलंदाजी पाहिली तर जखम मांडीला आणि इलाज शेंडीला अशी फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. दर्जेदार गोलंदाजी आणि खराब फलंदाजी. 49 धावांचा पाठलाग करायचा. आशिष मेरुल तयार आहे. बॅट शिकडा, यष्टिरक्षकाच्या डोक्यावरून चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. फ्लाय स्लिपचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती नियंत्रण मिळवतोय आणि तब्बल 5व्या चेंडूवरती स्वतःचं आणि संघाचं खातं ओपन केलंय पुनाजी कनगुटकरने. लगातार 4 गेंदे डॉट. 5वीं गेंद बल्ले को छुई, लेकिन कहाँ पर छुई? बल्ले के बाहरी हिस्से पर छुई. क्या गेंदबाजी हो रही है, बेहतरीन गेंदबाजी आशीष मेहरुल द्वारा देखने को मिलते हुए. आशिष तयार, मॅन फ्रॉम पनवेल. अकोट टप्प्याचा चेंडू आहे, उसरी घेणारा चेंडू आणि अतिरिक्त उसरी घेतली आहे आणि त्यामुळे पंचांनी आपले दोन्ही बाजू खोललेत. चेंडू अवांतर असल्याचा निर्वळ आमच्यापर्यंत पोहोचवलाय. धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतोय. यहाँ पर रिव्यू लिया है. पंचांचा इशारा थर्ड अंपायरच्या दिशेने येतोय. बाबा परब मित्रमंडळ आयोजित आंतरराज्यस्तरीय डे नाईट ओरम टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. tenniscricket.inच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा 192 देशांपर्यंत पोहोचवण्याचं काम आपण करतो आहोत. गौरव सावंत आणि त्यांची संपूर्ण टीम, सगळे आमचे जे कॅमेरामॅन आहेत त्यांचं सुंदर वर्क आपल्याला पाहायला मिळतं. अमोल, रामेश्वर प्रतिष्ठान मेडबावची जी स्पर्धा झाली होती त्यावेळी गौरव सावंतचा एक कॅमेरामॅन होता देवा, जो सध्याच्या घडीला IPL मध्ये आहे, कॅमेरामॅनचं काम बजावतोय. त्याला देखील आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा आहेत. नक्कीच श्याम सर, रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावची स्पर्धा शैलेजी लोके आणि भाईजी नरे यांच्या माध्यमातून आणि रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावच्या माध्यमातून आपण पाहतोय. त्यांची देखील एक सुंदर स्पर्धा असते आणि बाबा परब मित्रमंडळाची स्पर्धा अर्थातच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सगळ्यात मोठ्या रकमेची क्रिकेट स्पर्धा वाईड कॅन्सल केला गेला आहे.
इट्स लीगल डिलिव्हरी. हा चेंडू वैध ठरवला गेला आहे. धावसंख्या आपण धावफलकावरती पाहत आहोत. सामन्याला सुरुवात होते 1. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकामध्ये अवघ्या खर्च केल्या गेल्यात. गोलंदाज आशिष मेहरुलने अवघी 1 धाव 49 धावांचा पाठलाग करायचा आहे. ध्रुव पारसे गोवा राज्यातील एक दिग्गज क्रिकेट संघ या मॅचमध्ये लढताना आपल्याला पाहायला मिळतोय. संतोष पारकर मित्रमंडळ कासाडे क्रिकेट संघाच्या विरोधामध्ये दोन्ही संघात दर्जेदार तर खेळाडू आहेत, मात्र अंतिम श्रेणी विजयाची माळ कोणत्या संघाच्या गळ्यात पडणार आहे याची उत्सुकता क्रीडा रसिकांमध्ये आहे. या अगोदर आपण पाहिलं राजाराम वॉरियर्स तळवडे क्रिकेट संघाने या स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली आहे आणि दुसरा शामसर कोणता संघ असणार आहे या मॅचमध्ये आपल्याला स्पष्ट होणार आहे की उपांत्य फेरीमध्ये प्रवेश करणारा बाबा परब मित्रमंडळाच्या क्रिकेट स्पर्धेमध्ये कोणता संघ असणार आहे. या षटकामध्ये अमोल धाववाली फक्त 1 आणि या स्पर्धेमध्ये ज्याने मेडन षटक टाकण्याचा भीम पराक्रम केलाय तो इरफान शेख येतोय गोलंदाजी मार्कवर. इरफान मलिक येतोय गोलंदाजी मार्कवर. इरफान मलिक शामसर आपण पाहतोय मॅन फ्रॉम झारखंडचा हा खेळाडू आहे आणि इतका लांबून प्रवास करून तो या स्पर्धेमध्ये दाखल झाला आहे. आपण रत्नागिरीच्या क्रिकेट स्पर्धेमध्ये पाहिलं होतं NCC कात्रीच्या या खेळाडूला मॅन ऑफ द सिरीजचा किताब दिला गेला होता आणि त्यावेळेला तो खेळाडू राजाराम वॉरियर्स तळवडे सावंतवाडी क्रिकेट संघाकडनं खेळला होता. यावेळेला आपण पाहतोय संतोष पारकर मित्रमंडळ कासाडे क्रिकेट संघाचं प्रतिनिधित्व करतोय. झारखंडचा हा खेळाडू अष्टपैलू खेळाडू आहे. गोलंदाजी आणि फलंदाजी या दोन्ही विभागांमध्ये तरबेज असणारा हा खेळाडू गोलंदाजी मार्कवरती आपल्याला दिसणार आहे. इरफान मलिक गोलंदाजीसाठी तयार. स्ट्रायकिंग इनला बॅटर तयार आहे. अमोल आणि सिंधुदुर्गामध्ये इरफान मलिक खूप चमकला यावर्षी. कासार्डेमध्ये बेस्ट बॉलर, त्यानंतर कातळीची जी स्पर्धा झाली होती त्या कातळीच्या स्पर्धेमध्ये देखील बेस्ट बॉलर, म्हणजे बरेच मोठमोठ्या स्पर्धेमध्ये बेस्ट बॉलरचा किताब या बॉलरने मिळवला आहे. तो इरफान मलिक गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू मात्र निर्धाव आपल्याला पाहायला मिळतोय. 49 धावांचा पाठलाग करताना खूपच संथ सुरुवात पाहायला मिळते. स्ट्राईकवरती बॅटर असेल पुनाजी कलंगुटकर, गोवा राज्यातील एक आक्रमक विस्फोटक असा बॅटर. फटका चुकीचा खेळ आहे का बॅटला स्पर्श करून चेंडू पॉईंटच्या एरियामध्ये आलाय. पहिली धाव बनवले गेले. आज पुनाजी कनकुटकर इतका संत फलंदाजी का करतो याची प्रचिती येत नाहीये. पुनाजीची फलंदाजी खराब होते की समोरून चांगली गोलंदाजी होते याचं उत्तर क्रीडा रसिक शोधतायत. की मैदानाचा काही करिश्मा आहे हे देखील विचार करावा लागेल. तिन्ही गोष्टींचा विचार करावा लागेल. गोलंदाजीसाठी अनुकूल असं हे खेळपट्टी आहे आणि त्याचा पूर्ण फायदा या ठिकाणी इरफान मलिक उठवतोय. योग्य टप्प्यावरती नियंत्रित मारा करतोय आणि समोर जे एवढे मोठे बॅटर आहेत गोवा राज्यातील त्यांना त्याने जखडून ठेवलंय, बांधून ठेवलंय. इरफान तयार. गोलंदाजी मार्कवरती स्लॉटमध्ये चेंडू आहे आणि या चेंडूला डिपॉझिट केलंय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर प्लॉटमध्ये. संजीवनी षटकार. स्ट्रायकिंग इनच्या बॅटर ठाकूर अंकित ठाकूर, सुदन ठाकूर. आता मात्र मोमेंटम मिळालाय. सुरुवात झाली आहे. संत वाटणारा संघ. कदाचित ही वादळपूर्वीची शांतता होती शामसर. पुनाजी कनकुटकर हा मोठ्या मॅचचा खेळाडू आहे. या खेळाडूला रोखायचं असेल तर त्याला बाद करणं खूप गरजेचं असतं. मात्र यावेळेचा फटका आलाय सुदन ठाकूरच्या बॅटमधून. ये हात मुझे दे दे ठाकूरवाला फटका पाहायला मिळालाय. चेंडूला पाठवलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. जिस प्रकार से बल्ला घुमाया था, प्यार से नहीं गुस्से से घुमाया था और टाइमिंग बेमिसाल हुआ. गेंद लंबी चली गई है. लाने के लिए लगता है हमारे सभी साथी गए हैं, मिल नहीं रही है, अंधेरे में कहीं चली गई है. दूसरी गेंद मांग ली है. इरफान का स्वागत सुदन ठाकुर ने बेहतरीन तरीके से किया. और ऐसे ही शॉट की जरूरत है यहाँ पर. बोलिए. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 8 धावा. थोडासा रनिंगमध्ये अडथळा आला. एक मोठा फटका पाहिल्यानंतर शामसर किती प्रेशर येते बघा. मोठा खेळाडू आहे इरफान मलिक, मॅन फ्रॉम झारखंड. स्ट्रायकिंग इनला गोवा राज्यातील
सुदन ठाकूरचा फटका फसलाय, चुकीचा फटका खेळलाय. चेंडूच्या खाली इरफान मलिकच्या गोदीमध्ये कॉटन बॉल झालाय. सुदन ठाकूर तंबूच्या आसरेला पहिला धक्का बसलाय. फलंदाजी करणाऱ्या ध्रुव पारसे गोवा क्रिकेट संघाला सांघिक 8 धावांवर. शायद यहाँ पर कहा होगा ये विकेट मुझे दे दे ठाकुर, इरफान ने कहा, और वो विकेट यहाँ पर प्राप्त की है. सुदन ठाकुर अभी अभी आए थे, अभी अभी एक सिक्सर भी जड़ा था और अभी अभी मैदान के बाहर भी जा रहे हैं. नए बल्लेबाज मैदान के अंदर जाते हुए अमोल भोसले, मैन फ्रॉम रत्नागिरी. रत्नागिरी पुलिस कर्मचारियों में से एक है. अमोल भोसले नवीन फलंदाज आहे, ज्याची पावलं मैदानाच्या दिशेने वळताना आपण पाहतोय. मात्र त्याची पावलं किती काळ या खेळपट्टीवरती थांबणार आहेत, येणारी वेळ येणारा काळ आपल्याला सांगून जाणार आहे. स्ट्रायकिंग इनला तयार आहे, मोठा खेळाडू आहे अमोल भोसले. मात्र तितकाच दिग्गज गोलंदाज इरफान मलिक. आपण पाहतो जय हनुमान क्रीडा मंडळ कासाडे उत्तर काउंटनच्या क्रिकेट स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज ठरला होता. NCC कात्रीच्या क्रिकेट स्पर्धेमध्ये मालिकावीराचा किताब. अगोदर चेंडू पूल करण्याचा प्रयत्न, मिड विकेट एरियामध्ये चेंडू आलाय, डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे मात्र थोडासा दूर राहिलाय. झेल टिपावा की चेंडू अडवावा या द्विधा विवंचनेमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. अंतिम क्षणी चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्यानंतर तितकीच चपळाईची फेकी देखील आपण पाहिली, यष्ट्यांवरती आदळली आहे. आणि त्यानंतर कोणत्याही क्षेत्ररक्षकाचं बॅकअप नव्हतं. धावेमध्ये रूपांतर केले गेले. एकंदरीत 3 आणि 3 धावांनी धावसंख्या परावर्तित झाली आहे, ती 11 धावांवर. 2 बॅटर मैदानामध्ये आहेत अमोल, आणि दोन्ही बॅटर असे आहेत जे पोलीस सेवेमध्ये कार्यरत आहेत. एकीकडे आहे पुनाजी कलंगुटकर जो गोवा राज्यामध्ये पोलीस सेवेमध्ये कार्यरत आहे, तर दुसरीकडे आहे अमोल भोसले जे महाराष्ट्र पोलीस सेवेमध्ये कार्यरत आहेत. आणि त्यांच्याबद्दल सांगायचं झालं भोसले सरांबद्दल तर बॅडमिंटन देखील खूप चांगलं खेळतात. स्टेट लेवलला देखील ते बॅडमिंटन खेळलेले आहेत. असे बॅटर मैदानामध्ये आहेत अमोल भोसले. आणि त्यांच्यासोबत आहे गोवा राज्यातील अजून एक पोलीस सेवेमध्ये कार्यरत असलेला पुनाजी कलंगुटकर. हा देखील खेळाडू फुटबॉलमध्ये माहीर आहे. म्हणजे दोन्ही खेळाडू खेळामध्ये खूपच पारंगत आहे, मग तो क्रिकेट असेल, फुटबॉल असेल किंवा बॅडमिंटन असेल. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय ध्रुव पारसे गोवा क्रिकेट संघाची 11 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. आता मात्र समीकरण आपण पाहतोय, येणारे चेंडू असणार आहेत या मॅचमध्ये 24 आणि 24 चेंडूंमध्ये अजून 38 धावांची विजयासाठी गरज असणार आहे ध्रुव पारसे गोवा क्रिकेट संघाला. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आशिष मेहरोड गोलंदाजीसाठी तयार आहे. स्ट्रायकिंग इनला बॅटर अमोल भोसले. हा सामना शामसर शेवटच्या षटकापर्यंत जाणार आहे. अशी ही दर्जेदार लढत. कोणता संघ उपांत्य फेरीमध्ये प्रवेश करणारा दुसरा संघ आपल्याला मिळणार आहे याची निश्चिती करणारी ही लढत आहे. आशिष मेहरोड गोलंदाजी मार्कवरती तयार. स्ट्रायकिंग इनला अमोल भोसले, मॅन फ्रॉम रत्नागिरी. महाराष्ट्र पोलीस खात्यामध्ये आपली सेवा बजावत असतानाच क्रिकेटवरती आपलं असणारं प्रेम या स्पर्धेच्या माध्यमातून व्यक्त करतोय. फ्लॅट शॉट, एक वेगाने शॉट खेळला होता पण तेवढं चांगलं शीतरक्षण. आणि अमोल भोसले एक मोठा प्राइजिंग विकेट या ठिकाणी प्राप्त करतोय. तो गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आशिष मेहरुल. जोडी कुठेतरी जमत होती अमोल, आणि रंग में भंग डाला ऐसा जो कहा जाता है वो यहाँ पर देखने को मिलता हुआ. अभी अभी रन बन रहे थे लेकिन जो साझीदारी बन रही थी उसको यहाँ पर तोड़ दिया गेंदबाज ने. शामसर जर आपण पाहिलं तर ऑफ स्टंपच्या बराचसा बाहेर चेंडू होता आणि इतक्या लांबून हा फटका खेळण्याचा मिड विकेटच्या दिशेने प्रयत्न केला गेला अमोल भोसलेच्या माध्यमातून, आणि त्यामुळे ताकद थोडीशी कमी पडली. जर हा कव्हरच्या दिशेने किंवा लॉंग ऑफच्या दिशेने जर खेळला असता तर कदाचित मोठ्या धावा देखील या चेंडूवरती मिळू शकल्या असत्या. आणि कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीनं निलेश राणे चषक 2023 बाबा परब मित्रमंडळ आणि मालवण क्रिकेट असोसिएशन यांच्या वतीनं आयोजित ही डे नाईट टेनिस बॉल भव्य दिव्य अशी क्रिकेट स्पर्धा. यूट्यूब लाईव्ह प्रेक्षेपण अजूनही एवढ्या रात्रीच्या वेळी देखील काही प्रेक्षक यूट्यूब लाईव्ह मॅच पाहत आहेत. खरोखरच 800 लोक या ठिकाणी यूट्यूब लाईव्ह मॅच पाहत आहेत. त्यांचं देखील या मॅचमध्ये स्वागत आहे.
आणि त्यांचं देखील आम्ही कौतुक करू. नक्कीच श्याम सर, या मॅचची अहमियत सगळ्या खेळाडूंना आणि क्रिकेट रसिकांना माहिती आहे, कारण हा महत्त्वाचा सामना आहे. गोलंदाज तयार, आशिष मेरूर गोलंदाजी मार्कवरती आहे. स्ट्रायकिंग इनला बॅटर आपण पाहतोय गुरुप्रसाद गुरुप्रसाद. आरोस्कर. सुंदर चेंडू गुरुप्रसाद आरोस्करच्या बॅटमधून कट केले गेले चेंडूला आपण पाहिले गलीच्या दिशेने. एक धाव निघणाऱ्या एकेरी धावीने आपलं खातं ओपन केलं आणि समीकरण तुम्ही मेगा स्क्रीनवरती पाहताय. येणारे चेंडू असतील 22 धावा बनवायचे आहेत विजयासाठी 37. 12 धावांवरती 2 गडी आतापर्यंत बाद झालेत ध्रुव पारसे गोवा क्रिकेट संघाचे संतोष पारकर मित्रमंडळ कासाडे क्रिकेट संघाच्या विरोधामध्ये. 49 धावांचा पाठलाग करायचा आहे. सुरुवातीचं षटक मात्र जबरदस्त टाकलं होतं ते आशिष मेहरुलने. फक्त 1 धाव खर्च केली होती. त्यानंतर मात्र थोडंसं महागडं षटक ठरलं, पण त्या विकेट मात्र प्राप्त केली ती गोलंदाज इरफान मलिकने आणि कमबॅक करून दिलाय. पुन्हा एकदा आशिष आलाय गोलंदाजी मार्कवरती. पाहूया कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. त्याच्यासमोर तोच बॅटर असेल ज्याने पहिल्या षटकामध्ये खराब बॅटिंग केली होती. पुन्हा जी कलंगुटकर असेल त्याच्यासमोर. क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे. यावेळी मात्र पुन्हा एकदा 1 विकेट प्राप्त केली आणि पुन्हा जिला मैदानाच्या बाहेर पाठवलं. सागर पोयरेकर आपल्याला दिसत आहेत या ठिकाणी मॅच पाहत आहेत. अजूनही ही बाबा परब मित्रमंडळाची स्पर्धा नेहमी दरवर्षी आपली उपस्थिती दाखवत आहेत. सागर पोयरेकर यांचं देखील मी कौतुक करेन. दिल दोस्ती दुनियादारी मधील एकमेव असा आमचा जवळचा मित्र सागर पोयरेकर स्क्रीनवरती आपल्याला थोड्या वेळाने पाहायला मिळेल. त्याचप्रमाणे आमचे हरीश गावकर असतील, राजू बिडी असतील, पिंट्या नाईक असतील, सर्व आमचे मित्रवर्ग या ठिकाणी उपस्थित आहेत. बाबा परब मित्रमंडळ यांच्या वतीनं आयोजित ही डे नाईट टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा हा थरार आपण अनुभवत आहात. निलेश राणे चषक 2023. आजच्या या रजनीमधील शेवटचा सामना ध्रुव पारसे गोवा, संतोष पारकर मित्रमंडळ कासार्डे या 2 संघामध्ये चालू आहे. या अगोदर एक संघ जो राजाराम वॉरियर्स तळवडे सावंतवाडी हा संघ सेमीफायनलमध्ये प्रवेश केला. या 2 संघामधील कोणता संघ आज सेमीफायनलमध्ये प्रवेश करेल हे पाहण्याजोगं. उद्याच्या दिवसामध्ये पश्चिम बंगालमधील कलकत्त्यामधील आपल्याला खेळाडू पाहायला मिळतील. प्रदीप मलिंगा, जगत सरकार, सरोज प्रामाणिक, करण अंबाला यासारखे मातब्बर खेळाडू उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. नवीन फलंदाज स्वप्नील मैदानाच्या हातामध्ये आलाय. पहिल्या चेंडूवरती दुहेरी धावांचा फटका पाहायला मिळतोय आणि 2 धावांनी स्वतःचं खातं ओपन केलं गेलं आहे. धावसंख्या धावफलकावरती परावर्तित झाली आहे. 14 धावा पाठलाग करायचा आहे मैदानाच्या आतमध्ये. 49 धावांचा ध्रुव पारसे गोवा क्रिकेट संघ की संतोष पारकर मित्रमंडळ कासाडे क्रिकेट संघ उपांत्य फेरीमध्ये प्रवेश करणार आहे याची निश्चिती करणारी ही लढत आहे. 2.4 षटकांचा खेळ आतापर्यंत संपला आहे. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 14 धावा असा धावफलक आहे. 49 धावांच्या उत्तरामध्ये ध्रुव पारसे गोवा क्रिकेट संघाचा 20 चेंडूंचा खेळ आहे आणि विजयासाठी 35 धावांची गरज आहे. अजूनही 50-50चा मौका दोन्ही संघांसाठी. एकीकडे 2-3 डॉट बॉल प्रेशर आणू शकतील तर एखाद दुसरा मोठा फटका हा ध्रुव पारसे गोवा संघाला कमबॅक करून देऊ शकेल. अशा मोडवरती येऊन थांबला हा सामना. गौरव सावंतचं देखील मी कौतुक करेन. यूट्यूब लाईव्ह प्रेक्षेपण, त्याचे सर्व सहकारी, सर्व कॅमेरामॅन, खूप चांगलं त्यांचं कॅमेरा वर्क आपल्याला पाहायला मिळतं आहे. आणि संपूर्ण जगभरामध्ये बाबा परब या मित्रमंडळाची स्पर्धा ही पाहायला मिळत आहे. यावेळेला झेल टिपण्याची संधी होती. खूप लांबून प्रवास केला होता. काऊ क्षेत्रामधून क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होता गौरेश आपण पाहतोय. मात्र तितकी चपळाईची फेकी आणि जी धाव अस्तित्वात नव्हती. एक वेळेला जीवनदान जरूर मिळालं होतं, मात्र एक अति आत्मविश्वास थोडासा नडलाय फलंदाज स्वप्नीलला. दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये आपली बहुमूल्य किमती विकेट त्याने बहाल केली आहे. धक्का मिळाला एकंदरीत ध्रुव पारसे गोवा क्रिकेट संघाला. 4था सांघिक धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 15. 4 गड्यांच्या मोबदल्यात. मान्यवरांच्या कक्षामध्ये आपल्याला बांद्यावरून उपस्थित हुसेन मकानदार हे देखील पाहायला मिळत आहेत.
त्यांचं देखील बाबा परब मित्रमंडळाच्या वतीनं मनपूर्वक स्वागत आहे. या स्पर्धेसाठी आपला अमूल्य किमती वेळ देत आहेत. एवढ्या वेळ देखील शेवटच्या मॅचपर्यंत मान्यवरांच्या कक्षामध्ये उपस्थित आहेत. हुसेनजी मकानदार एक संघ होता त्यांचा, राम भरोसे बांदा. याच मैदानावरती रोहित स्पोर्ट वेंगुर्ला सोबत त्यांचा सामना चालू होता. शेवटच्या एका चेंडूमध्ये 4 धावांची गरज होती रोहित स्पोर्ट वेंगुर्ला संघाला आणि विकेट किपर होता रिचर्ड आणि बॉलर होता प्रवीण काळसेकर. एक वेगवान चेंडू त्याने यॉर्कर लाईनचा चेंडू टाकला होता, परफेक्ट यॉर्कर होता, पण विकेट किपरकडून चुकी झाली आणि चेंडू बाईच्या स्वरूपामध्ये 4 धावा आणि रोहित स्पोर्ट वेंगुर्ला संघ गेला फायनलमध्ये. आणि त्यानंतर मात्र रोहित स्पोर्ट वेंगुर्ल्याला मागे वरून बघायची गरज पडली नाही. प्रत्येक स्पर्धेमध्ये फायनलमध्ये प्रवेश करणारा वेंगुर्ला जिल्ह्यातील एक मोठा संघ रोहित स्पोर्ट वेंगुर्ला संघ ठरला. आता मात्र एकीकडे आहे गोवाचा संघ अमोल आणि दुसरीकडे पाहायला मिळतंय गोवा राज्यातीलच बॉलर गौरेश नागवेकर. याच मैदानावरती 2019 मध्ये ज्याने सुपर ओव्हर पेश केली होती, आकाश तारेकर, इजाज कुरेशी यांच्यासारखे मातब्बर खेळाडू त्याच्या समोर होते, तरी देखील 3 धावा त्याने डिपेंड केल्या होत्या. 3 धावा बनवू दिल्या नव्हता. तो गौरेश नागवेकर गोलंदाजी मार्कवर. बॅट्समन चॉईस पॉवर प्लेचा सिग्नल आला आहे. अर्थातच फलंदाजी करणाऱ्या संघाला आपण पाहतोय मोठी धावसंख्या बनवण्याची संधी असणाऱ्या या षटकामध्ये आणि या महत्त्वाची षटकाची जबाबदारी घेतली आहे गोलंदाज गौरेश नागवेकरने. गौरेश हा देखील एक दर्जेदार असा गोलंदाज आहे. केवळ 3 क्षेत्ररक्षकांना मुभा आहे. 30 सर्कलच्या बाहेर आपण क्षेत्ररक्षण करू शकता. रिक्वायर्ड रन रेटचा जर आपण विचार केला तर 11.33 धावांची सरासरी विजयासाठी आवश्यक आहे. जॉन फर्नांडिसची पावलं मैदानाच्या आतमध्ये वळली आहेत आणि दुसऱ्या बाजूला गुरु एका चेंडूचा त्याने सामना केला, 1 धाव आतापर्यंत बनवली आहे. 3 षटकांचा खेळ संपला आहे. 15 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात आणि विजयासाठी समीकरण आलं आहे. येणारे चेंडू असतील 18 धावा बनवायचे आहेत 34. 18 चेंडू 34 धावा. 2 गोवा राज्यातील खेळाडू आपल्या एकमेकांसमोर आहेत. एकीकडे आहे गुरुप्रसाद तर दुसरीकडे आहे गौरेश नागवेकर. शामसर गौरेश नागवेकरने आपण पाहिलं की बाबा परब मित्रमंडळाच्या स्पर्धेमध्ये सुपर ओव्हरचं षटक टाकलं होतं आणि ते कृष्णा सातपुतेसारख्या बलाढ्य क्रिकेटरसमोर आकाश तारेकरसारखा महाराष्ट्राचा बायकर मॅन इजाज कुरेशी होता, इंदापूरचा टायगर, आणि त्यावेळेला त्याने डिफेंड केल्या होत्या त्या धावा. फक्त 3 धावा सुपर ओव्हरच्या षटकामध्ये. यावेळेला बॅटची कडा घेतली आहे. सुंदर चेंडू पाहायला मिळाला. ऑफटर्म चेंडूला पिच केलं होतं. बॅटची कडा घेऊन चेंडू फ्लाय स्लिपपर्यंत गेला. निघणारा 1 धाव. धावसंख्या पुढे जाईल 16 वरती. 3.2 षटकांचा खेळ आतापर्यंत संपलाय. 16 धावा, 16 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 33 धावांची विजयासाठी गरज आहे. आता मात्र गाडीला थोडंसं एक्सलेट करावं लागणार आहे. गाडी टॉप गेअरमध्ये टाकावी लागणार आहे फलंदाजी करणाऱ्या क्रिकेट संघाला. अन्यथा क्षेत्ररक्षण करणारा क्रिकेट संघ आपण पाहतो या मॅचमध्ये हवी होणार आहे. मात्र ही मॅच शेवटच्या षटकापर्यंत जाणार आहे कारण दोन्ही संघामध्ये दर्जेदार खेळाडू आहेत. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज सज्ज झाला आहे जॉन फर्नांडिस आणि गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय गोवा राज्यातील एक सितारा गौरेश नागवेकर. ठीक आमच्या कॉमेंट्री कक्षाच्या एंडकडून. सुंदर वेगवान चेंडू 140 किलोमीटरपेक्षाही जास्त वेगाचा चेंडू आपण पाहिला आहे. गौरेश नागवेकरचा खासियत आहे हाय आर्म ॲक्शन आपल्याला पाहायला मिळते. उंचीचा फायदा घेतो आणि हवेमध्ये चेंडू रिलीज करण्यासाठी हा खेळाडू ओळखला जातो आणि तितकाच अनुभव या खेळाडूच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला आहे. आपल्या अनुभवाचं गाठोडं आपल्या पाठीवरती घेऊन गौरेश नागवेकर गोलंदाजी मार्कवरती तयार आहे. आतापर्यंत चेंडू टाकले त्याने 2 खर्च केली आहे अवघी 1 धाव. व्हाईट बॉलसाठी रिव्ह्यू घेतला गेला आहे. तिसऱ्या पंचांची पुन्हा एकदा मदत आपल्याला घेताना पाहायला मिळत आहेत. रिव्ह्यू घेतला गेला आहे. बाबा परब तिसरे पंच सुशील शेडगे या ठिकाणी उपस्थित आहेत. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहत आहेत सुशील शेडगे. निलेश राणे चषक 2023 बाबा परब मित्रमंडळ मालवण क्रिकेट असोसिएशन आयोजित आणि या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक आहे 3,50,000 रुपये आणि येस इट इज वाईड. तिसऱ्या पंचांचा इशारा येतोय. हा बॉल वाईड आहे.
म्हणजे अतिरिक्त धाव या ठिकाणी ॲड केली जाईल स्कोर बुकमध्ये. दोन्ही हात समांतर म्हणजे ही धाव अवांतर आणि धावसंख्या पोहोचेल 17 धावा. 49 धावांचा पाठलाग करताना आत्ता मात्र जिंकण्यासाठी 32 धावांची गरज आणि चेंडू शिल्लक असतील 16 चेंडू 32 धावा. कवरेश नागवेकर गोलंदाजी मार्कवरती, त्याच्यासमोर बॅटर जॉनी यस पप्पा. यावेळी इनसाइड आउटचा शॉट जॉनीच्या बॅटमधून आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. जॉनीच्या बॅटमधून आला एक खणखणीत दणदणीत चौकार. धावसंख्या वाढेल धावसंख्या पोहोचेल 21 धावा. आता मात्र 15 चेंडू 28 धावा. या स्पर्धेसाठी पंच म्हणून उमेशजी मांजरेकर सर, दीपक धुरी सर हे खूप चांगलं योगदान देत आहेत. त्याचप्रमाणे सुशील शेडगे सर, मंगेश धुरी सर, एम्ब्रोज अल्मेडा सर. यावेळी चेंडू बराच काळ हवेत आहे. शीतरक्षक येतोय, कोणत्याही प्रकारची चुकी करत नाही. सेफ हँड आपल्याला पाहायला मिळत आहेत. आशिष मेहरूर येतोय झेल खाली आणि झेल मात्र सुरेख टिपतोय. अजून एक प्राइजिंग विकेट मिळेल. जॉनीने एक इनसाइड आउटचा शॉट खेळला होता, त्याच्यावरती 4 धावा प्राप्त केल्या होत्या. तशाच पद्धतीनं काहीतरी शॉट खेळण्याचा त्याचा प्रयत्न पुढच्या चेंडूवरती आणि आपला विकेट मात्र बहाल करतोय. अजून एक बॅटर बॅक टू द पॅव्हिलियन आणि धावसंख्या 21 धावा. 49 धावांचा पाठलाग करताना अजूनही चेंडू शिल्लक असतील 14 आणि गरज असेल 28 धावांची. 14 चेंडू 28 धावा. अक्षय कदम या ठिकाणी आहे उपस्थित, त्याचं देखील मनपूर्वक स्वागत आहे. बाबा परब मित्रमंडळातील एक आमचा जवळचा मित्र अक्षय कदम. आणि बॅटर मैदानामध्ये गेलाय अक्षय राठोड. म्हणजे अक्षय कदमचं मी नाव घेतलं, तिकडे अक्षय राठोड मैदानामध्ये आलाय. मॅन फ्रॉम गावखडी रत्नागिरी जिल्ह्यातील हा खेळाडू. पाहूया कशा प्रकारे बॅटिंग करतोय मैदानामध्ये. आता चेंडू शिल्लक असतील 14 आणि जिंकण्यासाठी गरज आहे 28 धावा. 14 चेंडू 28 धावा. गौरेश नागवेकर गोलंदाजी करतोय. पेरनेम एक्सप्रेस या नावाने प्रसिद्ध. आणि त्याच्यासमोर बॅटर अक्षय. ये सीधे साधे अक्षय नहीं है, ये खिलाड़ियों के खिलाड़ी है अक्षय राठौड़. रावडी राठौड़ की तरह बल्लेबाजी करेंगे क्या, ये देखना चाहिए. गौरेश गोलंदाजी मार्कवरती तयार आहे. प्रत्येक चेंडूवरती विजयासाठी 2 धावा बनवायचे आहेत, म्हणजे 14 चेंडू 28 धावांचं समीकरण आहे. खोलटप्प्याचा चेंडू यॉर्कर लेनचा टाकण्याचा प्रयत्न केला गेला. बॅट आणि पॅडच्या मध्ये चेंडूला टाकायचं होतं. लेग बाईचं सिग्नल आलाय आणि अतिरिक्त धावेने का होईना मात्र धावसंख्या पुढे सरकली आहे 22 धावांवरती. 13 चेंडू आणि 27 धावांची गरज. 13 चेंडू 27 धावा विजयासाठी आवश्यक आहेत. बॅटने धावा येऊ देत किंवा पॅडने धावा येऊ देत, काय फरक पडतो. क्रिकेटच्या सामन्यामध्ये धावा खूप गरजेचे असतात. क्रिकेट में ऐसा माना जाता है कि जिस तरह से भी रन आए वो महत्वपूर्ण है, चाहे वो बैट से हो या पॅड से. गौरेश नागवेकर गोलंदाजी मार्कवरती तयार आहे. आतापर्यंत चेंडू टाकले गेले गौरेशच्या माध्यमातून 5, त्याने खर्च केले धावा 6. एक विकेट मिळवलाय. सुंदर चेंडू बॉटम हँडचा वापर करण्याचा प्रयत्न केला गेला. लॉंग ऑन बाउंड्रीवरती क्षेत्ररक्षक डीपमध्ये होता आणि यावेळेला थोडासा फंबल झालाय. झेल टिपण्याची निश्चितपणे संधी होती. हाफ चान्सला कन्वर्ट करणं खूप गरजेचं होतं, मात्र शर्तीचा प्रयत्न जरूर केला गेला. या प्रयत्नामध्ये त्याला अपयश जरी आलं असलं तरी संघ साथीदारांनी त्याला टाळ्यांच्या गजरामध्ये साथ दिली आहे, दाद दिली आहे आणि सगळे खेळाडू एकत्रित आलेले आपल्याला पाहायला मिळतात. एकंदरीत जर आपण धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 23 धावा ध्रुव पारसे गोवा क्रिकेट संघाची आणि विजयासाठी अंतरिम 12 चेंडूमध्ये 26 धावांची आवश्यकता आहे. ध्रुव पारसे गोवा क्रिकेट संघाला समीकरण जर आपण पाहतोय 12 चेंडूंचा खेळ आहे, 26 धावांची विजयासाठी गरज आहे. संतोष पारकर मित्रमंडळ कासाडे क्रिकेट संघाचे खेळाडू आपण पाहतोय एकत्रित आलेले आहेत. चर्चा चालली आहे. कृपया सामना लगेच चालू ठेवायचा आहे. चर्चा करू नका, तुमची ग्रामसभा लगेच आटपायची आहे.
12 चेंडूंचा खेळ आहे आणि विजयासाठी 26 धावांची आवश्यकता आहे. कोण होणार आहे उपांत्य फेरीत प्रवेश करणारा दुसरा संघ आपल्याला मिळणार आहे याची निश्चिती करणारी ही लढत आहे. रिक्वायर्ड रन रेटचा जर आपण विचार केला तर प्रति षटकामागे 13 धावा बनवायच्या आहेत. आपण पाहतोय बाबा परब मित्रमंडळ आयोजित आंतरराज्यस्तरीय डे नाईट ओव्हरऑल टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा 2023च्या क्रिकेट स्पर्धेचा हा रणसंग्राम आहे. पर्व 5वं आणि 5व्या पर्वाची भव्य दिव्यता आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. गोलंदाजी मार्कवरती इरफान मलिक मॅन फ्रॉम झारखंड 12 चेंडू अस्पष्ट करणारा आहे. तर बाबा परब मित्रमंडळाच्या क्रिकेट स्पर्धेतील उपांत्य फेरीत प्रवेश करणारा दुसरा संघ कोणता असणार आहे याच्यामध्ये मात्र अवघ्या 12 चेंडूंचं अंतर आहे. 12 चेंडूमध्ये स्पष्ट होईल संतोष पारकर मित्रमंडळ कासार्डे की ध्रुव पारसे गोवा कोणता संघ या स्पर्धेतून बाहेर जाणार आहे आणि कोणता संघ उपांत्य फेरीमध्ये प्रवेश करणार आहे याच्यामध्ये अवघ्या 12 चेंडूंचं अंतर बाकी राहिलं आहे. 12 चेंडू आणि विजयासाठी 26 धावांची आवश्यकता आहे. क्या बात है, क्या बात है. इसीलिए तो ये जाने जाते हैं गेंदबाज. इस तरह की गेंदबाजी करने के लिए माहिर है जिनका नाम इरफान मलिक. रफ्तार किंग है, रफ्तार से गिरफ्तार करना जानते हैं. आ गए, छा गए, भागे. 11 गेंदे और जीतने के लिए 26 रन. या ठिकाणी आमच्या सोबत आहेत ध्रुव पारसी गोवा संघाचे कोच सुशांत साळगावकर. त्यांचं देखील मी मनापासून स्वागत करेन, कारण प्रत्येक स्पर्धेमध्ये ज्या ज्यावेळी ध्रुव पारसी गोवा संघ मैदानामध्ये उतरत असतो त्यावेळी आमच्यासोबत बसून त्या प्रत्येक खेळाडूची माहिती आम्हाला सुशांत साळगावकर हे देत असतात. त्याबद्दल त्यांचं देखील मी मनापासून आभारी आहे. त्याचप्रमाणे आमच्यासोबत आहे समीर शिंदे या ठिकाणी आहे, रत्नागिरीवरून आलाय. हा देखील जो क्षेत्ररक्षण करणारा आमचा संघ आहे संतोष पारकर मित्रमंडळ त्यांच्या खेळाडूंची चांगल्या प्रकारे आम्हाला माहिती देतोय, त्याबद्दल त्यांचे देखील मनापासून आभारी. महेश दळवी नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय. एकेरी धावसंख्या पुढे जाणार आहे 24 धावा. समीकरण तुम्ही पाहताय येणारे चेंडू असतील 10 धावा बनवायचे आहेत 25. एक मोठा धमाका करण्याची आवश्यकता आहे. ध्रुव पारसे गोवा क्रिकेट संघाला ज्या पद्धतीने आजारी माणसाला सलाईनची आवश्यकता असते त्या पद्धतीने धावांची आवश्यकता आहे. ध्रुव पारसे गोवा क्रिकेट संघाला काय होणार आहे या मॅचमध्ये 10 चेंडूंचं अंतर आहे आणि विजयासाठी 25 धावांची गरज आहे. हाफ ट्रॅकर आहे. आखोट्यापर्यंत चेंडू वेगामध्ये टाकलाय. वेगाचा अंदाज आला नाहीये. वेगाने बीट झालाय. स्ट्रायकिंग एंडचा बॅटर अक्षय राठोड. चेंडू निर्धाव गणला गेलाय आणि समीकरण सातत्याने बदलताना आपण पाहणार आहोत. प्रत्येक चेंडू आणि प्रत्येक धावे गणित सामन्याचं समीकरण बदलणार आहे. येणारे चेंडू असणार आहेत या मॅचमध्ये आता मात्र 9 आणि गरज असेल ती 25 धावांची. बॅटची कडा मिळाला. विकेट किपरचा सहारा. फिंगर्स अप झालेत अक्षय राठोड तंबूच्या आसऱ्याला. आता मात्र 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी 25 धावांची गरज. आता मात्र थोडी मॅच लांबवत चाललेली आहे. ती फलंदाजी करणारा संघ म्हणजे ध्रुव पारसी गोवा संघासाठी एखाद दुसरा मोठा फटका या उरलेल्या 2 चेंडूमध्ये, या षटकातील जे 2 चेंडू उरलेत त्यामध्ये अपेक्षित असेल. निलेश राणे चषक 2023 बाबा परब मित्रमंडळ व मालवण क्रिकेट असोसिएशन आयोजित ही भव्य दिव्य डे नाईट टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा. या स्पर्धेचं प्रथम क्रमांकाचं बक्षीस आहे 3,50,000 रुपये. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वात मोठ्या रकमेची ही स्पर्धा जी मालवणच्या या आलिशान टोपीवाला बोर्डिंग मैदानावरती आपण पाहतोय. यूट्यूब लाईव्ह प्रेक्षेपण गौरव सावंत आणि त्यांचे सर्व सहकारी, त्यांचं खूप चांगलं टीमवर्क आपल्याला पाहायला मिळतं आहे. पंच देखील खूप चांगली पंचगिरी करतायत. त्याचप्रमाणे स्कोररचं देखील मी कौतुक करेन. पायस आल्मेडा, गणेश राऊळ, विल्सन फर्नांडिस तिघेजण स्कोरिंग देखील खूप चांगली करतायत. त्याचप्रमाणे की समालोचन आमचे मालवणीचे बेताज बादशाह बादल चौधरी, मराठीमध्ये प्रदीप देऊलकर, अमोल जमदाडे आणि हिंदीमधून विजय बागायतकर सर आणि त्यांच्यासोबत मी श्याम वाक्कर. समालोचन अतिशय दर्जेदार आपल्याला पाहायला मिळतं आहे.
जाऊया मैदानाच्या दिशेने. इरफान तयार. जयदीप मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी तयार आहे. जयदीप डोंबिवडे, छोटा पॅकेज बडा धमाका असा हा खेळाडू आहे. आणि श्याम सर, ज्या पद्धतीने आपण गौरेश नागवेकरचा उल्लेख केला होता, या खेळाडूने देखील खूप मोठा कारनामा केला आहे. आणि अक्षरशः ज्याने जे षटक टाकलं होतं त्यासाठी त्याला डोक्यावरती खांद्यावरती उचलून घेऊन सगळे खेळाडू मुख्य व्यासपीठाच्या दिशेने आले होते. असा हा छोटा पॅकेज बडा धमाका आहे. स्ट्रायकिंग एंडला JD. येस येस, हे विसरून चालणार नाही. 2019मध्ये काय झालं होतं, महालक्ष्मी देवबाग संघ शेवटच्या 6 चेंडूमध्ये 8 धावांची गरज होती. गोवा संघ होता तो वास्को गोवाचा, आणि गोलंदाजी करत होता JD, आणि शेवटच्या 1 बॉलमध्ये 2 धावा पाहिजे होत्या, आणि तो चेंडू निर्धाव काढला होता JDने. आणि त्यानंतर सर्व प्रेक्षकांनी मात्र त्याला मैदानावरून मैदानाच्या बाहेर उचलून आणलं होतं. तो JD आता मात्र फलंदाजी करतोय. या षटकामध्ये पहा, फक्त 1च धाव खर्च केले, पण रिव्ह्यू घेतला या ठिकाणी. पंचांचा इशारा येतोय रिव्ह्यूचा. तिसरे पंच आमचे सुशील शेडगे या ठिकाणी उपस्थित आहेत. अचूक निर्णय आणि ठाम मत यासाठी प्रसिद्ध आहेत. इट्स अ फेअर डिलेव्हरी असा पंचांचा निर्णय येतोय. म्हणजे या ठिकाणी हे षटक संपलं, आणि या षटकामध्ये धाव फक्त आली ती 1च. अप्रतिम गोलंदाजी मार्कवरती होता इरफान मलिक, मॅन फ्रॉम झारखंड. शेवटचे 6 चेंडू, आणि शेवटच्या 6 चेंडूंवरती 25 धावांची गरज. शेवटचे 6 चेंडू आणि 25 धावा. दोस्तीच्या दुनियेतील आमचा राजा माणूस सागर पोयरेकर आपल्याला पाहायला मिळत आहेत. बाबा परब यांच्यासोबत बसून गप्पा गोष्टी करतायत. त्याचप्रमाणे आमचे नितीनजी मांजरेकर हे देखील पाहायला मिळत आहेत. सहा चेंडूंचा खेळ बाकी आहे, आणि येणाऱ्या 6 चेंडूंमध्ये विजयासाठी 25 धावांची गरज आहे. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय अवघ्या 24 धावा. 7 गड्यांच्या मोबदल्यात 49 धावांचा पाठलाग करत असताना ध्रुव पारसे गोवा क्रिकेट संघ. गोलंदाज तयार आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अमरीशचा चेंडू ऑफसाईड ऑफ स्टंप पिच केला होता. एक्रॉस लाईनचा वापर करण्याचा प्रयत्न केला गेला स्ट्रायकिंग यांच्या बॅटरकडनं, आणि या चेंडूवरती मिळणारे अवघी 1 धाव. आपण पाहतोय संतोष पारकर मित्रमंडळ कासाडेचा हा क्रिकेट संघ आहे, आणि हा संघ बनवण्यासाठी निश्चितपणे विद्याधर नकाशे आहेत. यांनी देखील खूप सारी मेहनत घेतली आहे, त्यांचं देखील कौतुक आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. समीकरण थोडंसं अवघड होत चाललं आहे, मात्र क्रिकेटच्या मैदानावरती कोणतंही आव्हान छोटं किंवा मोठं नसतं. स्वतःच्या मनगटावरती विश्वास ठेवावा लागतो, आणि स्वतःच्या मनगटावरती विश्वास असेल तर जीवनाची सुरुवात कोणत्याही टप्प्यावरून करता येते. स्ट्रायकिंग एंडला JD आहे. मोठ्या फटक्याची आवश्यकता आहे. बॅटची कडा क्षेत्ररक्षक यष्टीरक्षकाच्या दिशेने चेंडू आला आहे, आणि यष्टीरक्षकाने एक साधा सोपा लॉलीपॉप झेल आपल्या गोदीमध्ये घेतला आहे. JDला जावं लागणार आहे तंबूच्या दिशेने. धक्का क्रमांक मिळाला 8वा. ध्रुव पारसे गोवा क्रिकेट संघ आता मात्र बॅकफूटवरती सरकला आहे, आणि संतोष पारकर मित्रमंडळ कासाडे क्रिकेट संघ प्रत्येक चेंडू आणि प्रत्येक धावे गणित विजयाच्या दिशेने वाटचाल करताना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र शेवटचे 4 चेंडू शिल्लक असतील, आणि जिंकण्यासाठी गरज असेल 24 धावांची. रिंकू सिंग कोणाच्या तरी अंकामध्ये संचारला पाहिजे, तरच हे ध्रुव पारसी गोवा संघाला शक्य आहे. न्यू बॅटर मैदानामध्ये आला आहे गिरीश कोचरेकर. मगाशी जसं बादलने सांगितलं, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोचरे गावचा हा सितारा, पण सध्या वास्तव्याला असतो मुंबईला. तो गिरीश कोचरेकर मैदानामध्ये चाललाय. 4 चेंडू 24 धावा. गिरीश कोचरेकरच्या अंगामध्ये रिंकू सिंग संचारेल का हे पाहावं लागेल. गोलंदाजी मार्कवरती अमरीश तयार आहे. 4 चेंडूंचा खेळ आहे. 24 धावांची गरज आहे. प्रत्येक चेंडू तुम्हाला 6 धावांसाठी खेळावा लागणार आहे.
गोलंदाज तयार आहे. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय. ओहो हो, श्याम सर हा कुठला फटका आहे? बॅडमिंटन शॉट म्हणता येईल या फटक्याला. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न केला गेला. आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडचा बॅटर गिरीश कोजरेकर. फुटवर्क नाही आहे, वीरेंद्र सेवाग स्टाईलने खेळण्याचा प्रयत्न केला आहे आणि चेंडू तेज स्तरात यष्टीरक्षकाच्या कदेमध्ये आला आहे. 3 चेंडू 24 धावांची गरज आहे. बॅटवरती घेतलाय, चेंडूला ड्राईव्ह केलं, एक्स्ट्रा कव्हरला डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. अवघी 1 धावने गेलं. समीकरण आता मात्र अवघड झालं आहे आणि संतोष पारकर मित्रमंडळ कासाडे क्रिकेट संघ विजयाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकतोय. ध्रुव पारसे गोवा क्रिकेट संघ बॅकफूटवरती सरकला. आपण पाहतोय बाबा परब मित्रमंडळ आयोजित आंतरराज्यस्तरीय डे नाईट ओरम टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेमधील आजच्या पहिल्या रजनीमधील ही अखेरची लढत आणि आता मात्र अवघ्या 2 चेंडूंचा खेळ बाकी. हाफ ट्रॅकर आहे, कानामध्ये नाकावरती फुंकर मारत चेंडू यष्टीरक्षकाच्या गोदीमध्ये आला आहे आणि हा सामना आता मात्र सोपा झाला आहे. संतोष पारकर मित्रमंडळ कासाडे क्रिकेट संघासाठी 1 चेंडूचा खेळ आहे. 23 धावांची गरज आहे. गोलंदाज तयार. वर्ष देखील 2023 सुरू आहे आणि बाबा परब मित्रमंडळाची ही खासियत की शेवटच्या एका चेंडूवरती 23 धावांची गरज आणि जवळजवळ 23 धावांनीच हा सामना विजयी झाला आहे. तो संघ संतोष पारकर मित्रमंडळ कासार्डे. ध्रुव पारसे गोवा संघाचं देखील मी कौतुक करेन. या स्पर्धेमध्ये आपण सहभागी झालात, या स्पर्धेची शोभा वाढवलात, आपला चांगला दर्जेदार खेळ केलात, त्याबद्दल ध्रुव पारसे गोवा संघाचे मी मनपूर्वक आभारी आहे. पुढील वाटचालीसाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा असतील. त्याचप्रमाणे संतोष पारकर मित्रमंडळ